बातमी आहे पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवावी लागेल हा निर्णय अखेर राज्य सरकारने मागे घेतलाय। पण हा निर्णय मागे घेताना सरकारने वेगळीच अट घातलेली आहे, त्यामुळे नवा संभ्रम निर्माण झालाय। हिंदी सक्ती नसली तरी पहिली ते पाचवी दरम्यान 3 भाषा शिकाव्याच लागणार आहेत। पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना इतर कोणतीही भाषा शिकण्याची मुभा असेल, पण त्यासाठी 20 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवली तर त्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता दिली जाईल। तर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य भाषा असेल। ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही, बंधनकारक असून सुद्धा त्यांच्यावर काय कारवाई? बिलकुल असं जर निदर्शनास आलं तर त्या शाळेंवर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि एकदा दोनदा समज दिल्याच्या नंतर पण जर मराठी शिकवणं त्यांनी सुरू केलं नाही तर त्या शाळा रद्द करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी केला जाईल। नवीन शासन निर्णय आलेला आहे। अनिवार्य शब्द कुठे आहे? सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे। तर आत्ताच्या घडीला पहिली ते पाचवीसाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही? मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाही, तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात। म्हणजे IAS अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही? महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे। आम्ही पार्लमेंटला जाऊन याच्यावरती मोदींना प्रश्न विचारतो। आमच्याकडे ते आयुध आहेत, आमचे खासदार आहेत आणि आमच्यासह इतर अनेक खासदार पश्चिम बंगालचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील किंवा गुजरातचे खासदार सुद्धा आमच्यावर येतील या विषयावर। आम्ही त्याच्यावरती चर्चा करू। शैक्षणिक धोरण जे ठरवलं जात आहे राष्ट्रीय, हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवतो। हिंदी भाषा आम्हाला येते, उत्तम प्रकारे येते, आम्हाला शिकवण्याची गरजच नाही। त्यामुळे शिक्षणात एक केंद्र सरकारचा पॅटर्न जर राबवला तर SSC बोर्डाचं काय होणार? SSC बोर्डात मी स्वतः शिकलेली आहे। प्रत्येक बोर्ड असावं, जरूर केंद्राचा CBSE असावा, पण तो अधिकार पालकांनी घ्यावा। आपण कसं घ्या? सरकार कशी त्या कुणावर चुकीचं आहे। माझं म्हणणं आहे की आई वडील ठरवू दे ना, सरकार कसं ठरवणार आमची मुलं कुठली भाषा शिकणार? पालकांनी तो निर्णय घेतला पाहिजे आणि केंद्र सरकारने अशी कुठलीही गोष्ट कुठल्याच राज्यावर लादू नये या मताची। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शालेय शिक्षणामध्ये हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिलाय। हिंदीची सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, त्यामुळे शालेय शिक्षणातून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा आणि हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होणार नाही असा थेट इशाराच राज ठाकरेंनी दिला। सरकारने हा निर्णय असाच ठेवला तर मनसे तीव्र आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी दिला। आज जर समजा हा विषय लादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही। मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठी सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल। आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे। प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। म्हणजे तुम्ही मराठी आहात म्हणजे कोण आहात? तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून ना। ती भाषा जर समजा मेली
तर काय होणार आहे? मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे. उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला. या आजच ठेचायला पाहिजे. तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलं. आपण तिसऱ्या भाषेसाठी हिंदीची अनिवार्यता काढून कुठलीही भाषा शिकण्याचा पर्याय दिलाय आणि सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकणं अनिवार्य केलंय. म्हणजेच हिंदीला पर्याय आहे पण मराठीला पर्याय नाही, मराठी अनिवार्य आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. माझी राज ठाकरेंची चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजे, तिसरी भाषा तुम्ही लादू नका. मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय. जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषाच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. NEP देशाकरता आहे. आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही. आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट. आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल. कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल. ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल. त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना दिलेल्या या उत्तरानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना काही सवाल केलेले आहेत. ते सवाल आपण बघणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर विषय हा पहिली इयत्तेला हिंदी शिकवण्याचा चाललेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या या पोस्टमध्ये. मुख्यमंत्री साहेब, आपण आताच एका पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केलाय की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये 3 भाषा सूत्र घेतल्यामुळे आपल्याला ते स्वीकारावं लागेल, म्हणून पहिलीला तिसरी भाषा शिकवावी लागेल. सोबत राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा दुवा देतोय. त्यातील पान क्रमांक 13 आणि 14 कडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. पान 13 मध्ये असं स्पष्ट म्हटलंय की अगदी सुरुवातीला मातृभाषेतून वाचन आणि नंतर लेखन अशी कौशल्य शिकवावीत आणि इतर इयत्ता तिसरी नंतर दुसरी भाषा शिकवावी. पान 14 मध्ये असं म्हटलेलं आहे की 3 भाषा सूत्र हे लवचिक आहे आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही. पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कुठे म्हटलेलं आहे, कृपया सांगावे असा सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केला. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या या सवालावर काय उत्तर दिलं जातं ते बघावं लागेल. दरम्यान पुण्यामध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. बालभारती इमारतीसमोर आंदोलन करत हिंदी भाषेची छापलेली पुस्तकं वितरित करू देणार नाही असा इशारा मनसैनिकांनी दिलाय. यावेळी मनसैनिकांनी छापलेली पुस्तकं हातात घेऊन त्यांना शाई लावत सरकारचा निषेध केला आहे. जी पुस्तकं हिंदीची छापण्यात आली आहे ती पुस्तकं मनसैनिकांनी हातात घेतली आणि त्याला शाई लावत सरकारचा निषेध केला. सकाळी राज साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये शासनाने जे GR काढून महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे. पहिलीपासून 4थी पर्यंत तृतीय भाषा म्हणून यांनी पुस्तकं छापून ठेवलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की ते चॉईस देणार आहे आम्ही आणि हिंदी भाषा कोण घेणार आणि इतर भाषा कोण देणार त्यांना. यांनी जी दरवर्षीप्रमाणे छापाई होती यांनी आधीपासून छापून ठेवलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बालभारतीतून एकही हिंदीचं पुस्तक महाराष्ट्रात वितरण होऊन जाणार नाही. हा आमच्या राज साहेबांचा आदेश आहे, हा आमच्या अमित साहेबांचा आदेश आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे. या बालभारतीतून 1ली ते 4थीचं हिंदीचं पुस्तक जोपर्यंत शासनचा GR क्लिअर करत नाही तोपर्यंत एकही पुस्तक या गेटपासून बाहेर जाऊ देणार नाही म्हणजे नाही.
तर हिंदी भाषेच्या मुद्द्यावर सामान्यांना नेमकं काय वाटतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतनं केलाय आणि ठाणेकरांना काय वाटतंय ते बघूयात. मराठी असलीच पाहिजे शाळेमध्ये. हिंदी भाषा सक्तीची असं परिपत्रक आहे. नाही, हिंदी पण पाहिजे, मराठी पण पाहिजे. आपण जर हिंदुस्थानामध्ये आहे तर मग हिंदी भाषा आलीच पाहिजे ना. मराठी तर पाहिजेच पाहिजे, त्याच्यानंतर हिंदी भाषा आलीच पाहिजे. पण ती सक्तीची असावी का? सक्तीची नसावी. तर हे सरकारला मेन म्हणजे हे सक्ती हा शब्द मराठी भाषेच्यामुळे मागे पडेल. भरपूर मागे पडेल. मग सक्ती करणार तर भरपूर मागे पडणार. मग मराठी मागे पडणार तर मराठी माणसं ऐकणार का राज्यस्तरावरची? ना ऐकणार. राजसाहेब ठाकरे करतात ते मग बरोबर करतात असं हिशोबाने बघायला गेले तर. मग सक्तीची नसावी कारण का ती बाय डिफॉल्ट असे ना तसे मुलं शिकतातच आहे, कारण का आजकाल पिक्चरच्या मार्गाने वगैरे शिकतातच आहे. पण शाळेत सक्तीची नसावी कारण का इतर विषय पण आहेतच त्याबरोबर. मराठी ऑप्शनल होते, मग मराठी नक्कीच होईल, नक्कीच परिणाम तर नक्कीच पडेल. कारण हो कसं आहे की मुलांना जे पुढे शिक्षणाकरता आहे ना, हिंदी आणि इंग्रजीच्या मागेच पळतील. जे की मराठी इंग्रजी एका वेळेस बरोबर आहे. मी पण स्वतः इंग्लिश मिडियममधून शिकलेलो आहे. पण जिथे आपली मातृभाषा आहे ती मातृभाषा ती राहिलीच पाहिजे आणि ती वरतीच राहिली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये तरी हिंदी तिसरी भाषा असावी का? हिंदी तिसरी भाषा असावी. तर हिंदी भाषेच्या मुद्द्यावर कोल्हापूरकरांना काय वाटतंय तेही बघूयात. की पहिलीपासून ज्या मुलांना जर हिंदी तुम्ही शिकवत असाल तर तितका प्रभाव त्या हिंदी भाषेचा पडणार नाही. ज्या त्या राज्याच्या भाषा आता आपण बघितलं तर ज्या त्या राज्यामध्ये ज्या त्या राज्याच्या भाषा ह्या शिकवल्या जातात. म्हणून या मुलांना पहिलीपासून हिंदी भाषा कंपल्सन करणे योग्य नाही. आपल्या महाराष्ट्राचा आपण विचार केला तर मराठी भाषा ही सगळ्यांना सक्तीची आणि अनिवार्य आहे. पण त्याचबरोबर हिंदीसारखी राष्ट्रभाषा जर आपल्याला मुलांना जर लहानपणापासून शिकायला मिळाली तर एकंदरीत भारताच्या विकासाबद्दल किंवा एकतेबद्दल ती मुलं आणि जागृत होतील. पहिलीपासून हिंदी लँग्वेज शिकवण्यापेक्षा ती तिसरी लँग्वेज म्हणून असावी आणि त्याच्यावर कुठलंही बंधन नसावं. कारण ज्यावेळी मुलं 10वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर MPSC किंवा UPSC करतात त्यावेळी त्यांना इंग्लिश आणि मराठीचा फायदा जास्त होणार आहे, हिंदीचा फायदा होणार नाही.